सोलार सिस्टीम कोणालाही घरात बसवायची असेल तर बरेच त्यांच्याकडे ऑप्शन असतात, पण नेमकी सोलर सिस्टीम कोणती बसवायची आणि ती कशी. आता तुम्ही अजून एक असं बोलला की आपण वीज बिल विकतो, तर हा नक्की काय प्रकार आहे. मी बरेच जणांच्याकडून ऐकले की आपण वीज आपली सोलरची वीज जर जास्त निर्माण झाली तर आपण ती MSEBीला विकू शकतो. आता सोलर सिस्टीम तर मी माझ्या घरावर बसवली, तर त्याची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा आफ्टर सेल सर्व्हिस तुम्ही देता का, किंवा लोकांची संभ्रम काय त्याच्याबद्दल. मी गावात राहतो ना, तर गावात बरेच गैरसमज आहेत सोलरबद्दल, तर ते गैरसमज का दूर करण्यासाठी आपण काय सांगू शकतो त्यांना. स्वप्नांना वारसा नसतो, स्वप्नांना असते ती फक्त जिद्द आणि मेहनत. आणि अशा माणसांना मळलेल्या रस्त्यावर चालायला आवडत नाही. ते स्वतःचा रस्ता तयार करतात, स्वतःचं विश्व निर्माण करतात. नमस्कार, मी प्रेम डायरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज माझ्या डायरीतलं एक नवीन पान उलगडणार आहे, आणि पण ज्या व्यक्तीचंही अशा व्यक्तीलाच आपण भेटणार आहे ते म्हणजे माझे मित्र विशाल माने यांना. विशाल सरांचं प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या गावामध्ये झालं. त्यानंतर सातारमध्ये त्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आणि पहिल्यांदाच त्यांना अपयशाची चव चाखावी लागली. पण त्यातूनही हार न मानता त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि एक नोकरी मिळवली. पण नोकरी करत असताना त्यांना अनेकदा असं वाटलं की आपला जन्म हा नोकरी करण्यासाठी झालेला नाही. त्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आणि आज त्यांचं सोलार क्षेत्रामध्ये एक मोठ्या प्रमाणात नाव आहे. चला तर मग आज आपण त्यांना भेटून त्यांचा जीवन प्रवास त्याचबरोबर सोलार या विषयावरती माहिती घेऊया. सर येऊ का? अरे प्रेम ये ना, आज कसं काय? तुम्हालाच भेटायला आलोय. ये बस. सर आज मी एक विषय घेऊन आलो तुमच्याकडे. बर. मला सोलर या संदर्भात थोडी चर्चा करायची होती. ओके. मला पहिल्यांदा तुम्हाला एक असं विचारायचं आहे की तुमचं इंजिनिअरिंग झालं आहे ना? हो. मग सोलर या क्षेत्रामध्ये कसं काय? आता त्याचे खूप मोठ्या हिस्ट्री आहे की इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं. जॉबच्या शोधामध्ये सातारा सोडून पुण्यामध्ये गेलो. इंजिनिअरिंग झाल्यानंतर एक चांगला जॉब मिळेल ह्या अपेक्षेनं प्रत्येक ठिकाणी इंटरव्ह्यू देत होतो. इंटरव्ह्यू देत असताना एका ठिकाणी सिलेक्शन झालं, पण जॉबमध्ये काही मन कधी रमलंच नाही. म्हणजे मी एका महिन्याच्यावर कुठला जॉब केलाच नाही. एक महिन्याला की मी कंपनी स्विच करायचो. आणि असं करत करत मी 2014ची गोष्ट आहे की साताऱ्यामध्ये मला एक कंपनीची ऑफर आली. ती सोलर कंपनी होती, ग्लोमिंगोच्या. जस्ट स्टार्टअप होता त्या कंपनीचा. आणि त्या कंपनीमध्ये जॉब करत असताना मला सोलरचा म्हणजे त्या कंपनीचा सुपरवायझर म्हणून त्यांनी मला अपॉइंट केलं होतं. कंपनीचं मॅनेजमेंट प्लस कंपनीचं प्रोडक्शन सुपरवायझर अशाची मला पोस्ट होती. त्यामध्ये काम करत असताना मला पूर्ण सोलर मॅन्युफॅक्चरिंगचा अनुभव तिथं मला मिळत होता. म्हणजे सोलरचा पॅनल्स तिथं मॅन्युफॅक्चर व्हायचे. आणि तो अनुभव घेऊन मी त्या कंपनीत काम करत होतो. काम करत असताना पण अनावधानानं असं झालं की ती कंपनी 2 वर्षांना बंद पडली. आता परत फिरून तो प्रवास होता की कंपनी सोलरची जिथं चांगलं प्रोडक्शन सुपरवायझर मी होतो तिथे ती कंपनी 2 वर्षांना बंद पडली. बंद पडल्यानंतर असं झालं की परत माझा प्रवास हा साताऱ्यातून पुण्याकडे निघाला. म्हणजे मी पुण्यात परत बरं जॉब सर्चिंगच्या फेजमध्ये. मग त्यातून मला ही कंपनी एक मिळाली. योगायोग असं म्हणावं लागेल की ती सोलरमधलीच कंपनी होती. इंटेन्शन असं होतं की सोलरमध्ये जाईन हा माझा काही असं हे नव्हतं, ध्येय नव्हतं की सोलरमध्ये मी जाईन. परंतु योगायोगाने मला सोलरचीच कंपनी परत मिळाली. तिथं माझं जे प्रोफाईल होतं, जॉब प्रोफाईल, ते सर्व्हिस इंजिनिअरचं होतं. सर्व्हिस इंजिनिअरचं ते मला खूप आवडलं. का आवडलं तर 4 भिंतीच्या आत माझा प्रवास नव्हता. म्हणजे 4 भिंतीच्या आत मला काम करायला मला कधीच आवडलं नाही. काम करायचं तर मग फ्री माइंडनं बाहेर काम करायचं हे मला पहिल्यापासून आवडत होतं. मग त्या हेतूनं मी काय केलं की तो जॉब स्वीकारला. सर्व्हिस इंजिनिअरचा जॉब स्वीकारला मी. तिथून मी त्या कंपनीमध्ये सोलरला लागणारी सर्व्हिस, सोलर सिस्टीम इन्स्टॉल करणे, त्याच्यानंतर सोलरच्या बॅटरीज इन्स्टॉल करणे, हा पूर्ण ग्राउंड लेवलपासून मी तिथं काम करायला लागलो. म्हणजे सुरुवात माझी खरं जो माझा आधीचा 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स होता तो माझा कुठंच कॅल्क्युलेट झाला नाही. बरं. सोलर क्षेत्रामध्ये जाऊन मी म्हणजे ह्याच्यामध्ये मी जॉब करत असताना मला परत पहिल्यापासून मला परत सुरुवात करावी लागली. शून्यातून परत मला जॉबमध्ये सुरुवात करावी लागली. मग तिथं मला परत सोलर मॅन्युफॅक्चरिंग अनुभवाचा उपयोग झाला नाही. तिथं मला कुठल्याही आधीच्या जॉबचा मला कुठेही उपयोग झाला नाही. म्हणजे तिथं मी 0 होतो त्या कंपनीमध्ये. त्यावेळेस मी सोलरची सर्व्हिस, म्हणजे सर्व्हिस काय असती, सोलर सिस्टीम बंद पडल्यानंतर ती सिस्टीम चालू कशी करायची, हा अनुभव मला तिथं किंवा हे नॉलेज मला तिथं शिकायला मिळालं. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिस, म्हणजे सोलरला प्रॉब्लेम येऊच नाही त्यासाठी काय करता येईल, एक उत्तम सोलरचं इन्स्टॉलेशन कसं करायचं त्याचं नॉलेज मला तिथं मिळालं. त्याच्यानंतर बॅटरीज, सोलर ऑर्बिट सिस्टीम्स आहेत, सोलर वॉटर पंपिंग सिस्टीम्स आहेत, ह्या सिस्टीम कशा इन्स्टॉल करायच्या, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतात,
लोकांना ते लाईट बिल कसं झिरो होतं ह्या गोष्टींचं नॉलेज मला तिथे मिळालं. मग ते काम करत असताना पण ती नोकरीच होती शेवटी, बरोबर. आणि माझं मन नोकरीत कधी लागतच नव्हतं. परत मनामध्ये असं वाटायला लागलं की आपण कुठंतरी चुकतोय, काहीतरी आपण वेगळं करायला पाहिजे. मग त्यावेळेस माझ्या मनात एक विचार आला की आपण स्वतःची कंपनी का चालू करू नये, आपण स्वतःचं सोलरमध्ये जर थोडी छोटी कामं घ्यायला केलं, छोटी छोटी कामं घेऊयात, असं एक मनामध्ये कुठंतरी स्पार्क वाटला. मग ती कल्पना माझ्या मित्रांसोबत मी शेअर केली की अरे आपण हाच असा एक व्यवसाय आपण सोलरचा जॉब करत करत करूयात. आपण सर्व्हिसमधलं आपलं नॉलेज आहे, आपण मार्केटिंग पण चांगल्या पद्धतीने करतोय, तर आपण ते जर थोडं करूयात. तर त्यावेळेस माझ्या मित्राने मला एवढं इनिशिएटिव्ह घेतलं नाही, त्याने ते पॉझिटिव्ह घेतलं नाही. मग विषय असा होता की मला तर करायचं होतं, माझा तो बिझनेसचा किडा होता ना, तो शांत बसून देतच नव्हता. मग त्या मित्रांसोबत माझं काही पटलं नाही, मी तिथनं सेपरेट झालो आणि ती कंपनी मी सोडली. मला एक ऑफर चांगल्या कंपनीची आली, तिथं माझं सिलेक्शन झालं मार्केटिंग मॅनेजर म्हणून. आता परिस्थिती अशी होती की लगेच बिझनेस स्टार्टअप फुल फेजनं करणं हे माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं, कारण घरातली परिस्थिती वगैरे ह्या गोष्टींचा पूर्ण जर विचार केला तर जॉब माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता. मग तिथून मी एका दुसऱ्या कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजवरती सिलेक्शन झालं माझं सोलर मार्केटिंग मॅनेजर म्हणून. आधी मी होतो सर्व्हिस इंजिनियर म्हणून, आता माझं सिलेक्शन झालं मार्केटिंग इंजिनियर म्हणून. म्हणजे पूर्ण मार्केटिंगचा डिपार्टमेंट माझ्याकडे एका कंपनीचं आलं पूर्ण पुण्यामध्येच. आणि तिथं मला चांगलं पेमेंट सुद्धा मला चांगलं वाढवून मिळालं, त्यामुळे तो जॉब मी स्विच केला. आणि त्या कंपनीमध्ये जॉब करत असताना अशा काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या की मार्केटिंग क्षेत्रातल्या, की एखादं कस्टमर आम्ही गेल्यानंतर त्या कस्टमरला सोलर सिस्टीम कशी समजून सांगायची, तो कस्टमरला त्यांच्या जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर सोल्युशन कसं द्यायचं, ह्या गोष्टी मला त्या कंपनीतून शिकायला मिळाल्या. म्हणजे हे असं मी का बोलतोय कारण की तिथं मला शिकणं खूप महत्वाचं होतं, आणि त्या गोष्टी मी आता आत्मसात केल्या. आणि त्या मार्केटिंगचं नॉलेज घेऊन मी असं म्हणजे वाटलं मला की नाही, आता आपल्याला सर्व्हिसमधलं नॉलेज आहे, सिस्टीम कशा बिघडलेल्या सिस्टीम कशा चालू करायच्या, नवीन सिस्टीम कशा इन्स्टॉल करायच्या, सोलर क्षेत्रातलं त्याच्यानंतरनं मार्केटिंगमध्ये कस्टमरला एखादा कन्व्हिन्स कसं करायचं, लोकांचे सोलरमधले प्रॉब्लेम्स आहेत किंवा इलेक्ट्रिसिटीबद्दलचे प्रॉब्लेम्स आहेत, ह्यात सोल्युशन कसं द्यायचं, ह्या गोष्टींचं नॉलेज मला त्या कंपनीतून मिळालं. मग थोडं परत मला असं वाटलं की नाही, आता आपण व्यवसायाकडे वळायला काय हरकत. परंतु कसं आहे, जॉब सोडणं माझ्यासाठी तेवढं पॉसिबल नव्हतं. मग मी पार्ट टाइममध्ये कामचं करायचं ठरवलं पार्ट टाइममध्ये. मग जस्ट एक मी माझ्या मोबाईलमध्ये बघितलं तर 1,500 ते 2,000 कॉन्टॅक्ट्स होते. मग मी काय केलं, एक कंपनी चालू केली, टेक्नोस्काय सोलर नावाची. आणि कंपनीमध्ये माझ्या मनात कंपनी मी चालू केली, त्याची ॲक्च्युली डॉक्युमेंटरी नव्हे, काम सोलरमध्ये चालू करायचं ठरवलं. मग मी सगळ्यांना प्रत्येकाला कॉन्टॅक्ट्समधले जे काही माझ्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना प्रत्येकाला मी फोन करायला चालू केला. आणि प्रत्येकाला सांगायचं की मी आता सोलरमध्ये काम चालू केलेलं आहे, स्वतःचं वैयक्तिक चालू केलेलं आहे, काही काम असलं तर मला सांगा. सोलर सिस्टीम बसल्यानंतर आपलं 100% लाईट बिल झिरो होतंय, सोलरचे फायदे तोटे सगळ्यांनाच कन्व्हिन्स केलं मी. सगळ्यांना ती गोष्ट सांगायला लागलो की सोलर बसल्यामुळे फायदे का होत आहेत, आपल्या इलेक्ट्रिसिटी बिलामध्ये म्हणजे विजेच्या बिलामध्ये आपला फायदा शून्य कसं होतंय, बिल शून्य कसं होतंय, त्यातनं फायदा कसा होतोय, आपली इन्व्हेस्टमेंट किती सोलरला होणार आहे, आणि आपण ह्या सोलर ऊर्जेकडं का जावं, फ्युचरमध्ये ह्याला काही स्कोप आहे, ह्या गोष्टी मी लोकांना समजून सांगायला चालू केलं. त्याचा फायदा काय झाला की मला लगेच एक 15 दिवस मला त्यातनं कुठलाच आउटपुट मिळाला नाही, कुठलाच नाही. मी जस्ट कॉल करायचो किंवा भेटेल त्या नवीन व्यक्तीला किंवा भेटेल त्या समजा हॉटेलला जर जेवायला गेलो कुठल्या, तर तिथल्या मालकाला मी सोलरबद्दल माहिती सांगायचो की सोलर सिस्टीम बसून घे, तुझा इलेक्ट्रिसिटी बिलामध्ये एवढा एवढा फायदा होईल. स्वतःचं मार्केटिंग स्वतः चालू केलं. त्यावेळेस माझ्याबरोबर कोण नव्हता. आणि त्यातनं एक फायदा असा झाला की मी जे कॉन्टॅक्ट्स केले होते त्या कॉन्टॅक्ट्समधनं मला रिप्लाय एका व्यक्तीचा असा आला की विशाल, तू सोलरमध्ये काम करतोयस का अजून? म्हटलं करतोय, आता जस्ट चालू केलंय मी, तुला मी एका कॉन्टॅक्ट नंबर तुला पाठवतो, त्यांना तू जाऊन भेट. मग त्यांना मी कॉल केला, त्या व्यक्तीला कॉल केल्यानंतर तो गुजरातला फोन लागला होता. आणि गुजरातच्या एक त्या व्यक्तीसमोरची मला अशी बोलली होती की आप सोलर की साईट्स करते हो क्या, इन्स्टॉलेशन करते हो क्या. मी कुठलाच क्षणाचा विचार न करता मी त्यांना म्हटलं हो. गुजरातला नाही, काम हे पुण्यातलं होतं, पण ती कंपनी गुजरातची होती. हां. मग त्या गुजरातच्या कंपनीला मी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आप सोलर मी काम करते हो क्या. मी क्षणाचाही विलंब न करता म्हटलं हो. मला माहित नाही पुढं काय होणार आहे किंवा काय नाही. मी हो म्हटलं आणि काम त्यांनी मला सांगितलं, त्यांनी त्यांच्या सुपरवायझरचा नंबर मला पाठवून दिला. आणि नंबर पाठवून दिला, मी त्यांना कॉल केला, त्यांनी मला साईट व्हिजिटला बोलवलं पुण्यामध्ये. तिथे माझी पहिली साईट्स लेक्सिकॉन इंग्लिश मिडियम स्कूल, ती 27 किलोची माझी पहिली साईड होती. त्यांनी मला बोलवलं, साईड पूर्ण आम्ही ही केली, व्हिजिट केली, साईड व्हिजिट केली, सर्वे केला पूर्ण. आणि त्यांना एक कोटेशन दिलं. कोटेशन त्यांना मी दिलं आणि ते 5 मिनिटात ते अप्रूव्ह पण झालं कोटेशन. की म्हटले ठीक आहे, आप कल से चालू कर दो काम.
आता माझ्या मनात काय विचार आला की मी तर जॉब करतोय, काम तर मी घेतलंय, काम एवढं मोठं काम 27 फ्लॅटचं काम मी घेतलेलं आहे, आता काम करायचं कसं, हा माझ्यासमोर पहिला प्रश्नचिन्ह होता. परंतु एक शांत विचार केला आणि म्हटलं बघूया आपण 100% काम करायचं, काम तर सोडायचं नाही. मग जॉब सोडायला लागला तरी चालेल. मग विचार केला काय करायचं. मुलांना मोबाईल काढला आणि जी माझ्याबरोबर इंजिनिअरिंगला मुलं होती ती जस्ट YD झालेलं, कोण डिप्लोमा सोडलेला, काही जणांना जमलं नाही म्हणून त्यांनी कुठेतरी नोकरी करत होते, अशाने मी फोन केला सगळ्यांना. आणि त्या मित्रांनी पण मला सपोर्ट केला. त्यांना एक कॉल केला, तुम्ही काय करताय? नाही घरीच आहे सध्या, आता YD झालं, 1 वर्ष घरीच आहे, या पुण्याला. माझ्यासोबत जो काम करतो आता अजून सुद्धा तो माझ्यासोबत काम करतो प्रशांत, त्याला आम्ही विकी म्हणतो, त्यालाही कॉल केला, विकी काय करतोय? काय नाही घरीच आहे, ये पुण्याला. असे सगळ्यांना पुण्याला बोलून घेतलं. पुण्याला बोलून घेतल्यानंतर ना त्यांना सगळ्यांना सांगितलं की आपण असं सोलरचं काम करतोय आणि हे काम आपण घेतलेलं आहे. ते म्हणले सोलरमधलं आम्हाला काय माहित नाही, तू सांगशील ते आम्ही करतो. 3 महिन्याचं मला पेमेंट मिळेल एवढं मला त्यातनं अर्निंग मिळत होतं, मला मिळणार होतं. त्यामुळे मी जॉब सोडायचा निर्णय घेतला आणि मी जॉब सोडला आणि पूर्ण त्या कामावरती फोकस केलं जे मला मिळालं होतं ते काम मी इतकं चांगल्या पद्धतीने कम्प्लीट केलं की त्याच्यानंतर मला त्या कंपनीनेच लाईन लावली कामाची. थोडक्यात ते काम माझं काम इतकं त्या लोकांना आवडलं. मग ते झालं की लगेच 10 किलो ॲट, परत झालं की 15 किलो ॲट, परत 50 किलो ॲट, अशी माझी ती कामाची लिंक लागत गेली. हा व्यवसाय करण्याचा जेव्हा तुम्ही निर्णय घेतला तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? 2018 पर्यंत म्हणजे घरी माहीतच नव्हतं की मी व्यवसाय करणार आहे किंवा मी जॉब करतोय. मी पुण्यात होतो आणि पुण्यातच व्यवसाय चालू केला. घरी सांगितलं नव्हतं आपण? मी जॉब करतोय नाही. आणि ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळेस लग्न झाल्यानंतर मी सांगितलं की मी आता सातारला राहायला येतोय आणि सातारला राहिल्यानंतर मी आता व्यवसाय करणार आहे सोलरचा. म्हणजे ऑलरेडी माझी व्यवसायातली पायामुळे मी तिथं सेट केली होती पुण्यामध्ये. आणि माझं लग्न झाल्यानंतर मी फुल पेजमध्ये मी व्यवसायात उतरलो. बर, आता हा जेव्हा तुम्ही निर्णय घेतला तर हा निर्णय घेतल्यानंतर कधी असं वाटलं होतं का की हा निर्णय आपला चुकला आहे म्हणून? सुरुवातीला मला तसं वाटत होतं की आपण जर घेतले रिस्क, आपण आधी जॉब करत होतो आणि आता व्यवसायाच्या अचानक आपण रिस्क घेतली, जर त्यातून जर बिझनेस आला तर ठीक आहे, नाही आला तर पुढं काय करायचं. पण व्यवसायात नाही म्हणजे एक कॉन्फिडन्स असा होता की आपल्याला साधारण 10,000 रुपये पगार तिथे मिळतोय, जॉबमध्ये 10,000 रुपये मिळतोय, इथं आपल्याला 30,000 रुपये प्रॉफिट होणार आहे. 3 महिने जातील, एवढे तर पैसे आपल्याला शिल्लक राहणार आहेत. 3 महिन्यात आपण 300 कामं बघू. ही गोष्ट मला पटली मनाला की ह्यातनं आपण 300 कामं 3 महिन्यात बघू. एवढं मोठं टार्गेट ठेवलं होतं की बघू काहीतरी करायचं. त्यामुळे मी मागाटलो नाही, मी ते काम चालू ठेवलं. आणि माझं कामाची पद्धत बघून मला लोकच कामं द्यायला लागली. म्हणजे मी एक काम केलं की तीच कामं लोक सजेस्ट करायला लागली. म्हणजे रेफरल बिझनेस म्हणतो ना आपण, की आज मी माझ्या घरावरती सिस्टीम बसवलेली आहे आणि तुझं काम मला आवडले, खूप छान झालेलं आहे, परंतु मी सजेस्ट करताना तुलाच करतोय. ही खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. रेफरल माझा म्हणजे रेफरन्स देत होती, रिकमेंड करतो विशालकडून सोलर सिस्टम बसून घ्या किंवा टेक्नोस्काय सोलरचीच तुम्ही सिस्टम बसून घ्या. हे जेव्हा रिकमेंड करतात लोक त्यावेळेस माझा बिझनेस वाढत गेला. आता याच्यामध्ये मग अशी तुम्ही मित्रांची नावं घेतली की मित्रांना तुम्ही फोन केले, तर या सर्वांची साथ कशी लागली तुम्हाला? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे ना तो 2 ते 3 व्यक्तींचा रोल आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो माझ्यासाठी डे 1 मध्ये माझ्यासोबत अजूनपर्यंत तो काम करतोय तो म्हणजे प्रशांत जाधव, ज्याला आम्ही विकी म्हणतो. तो माझ्यासोबत डे 1 पासून काम करतोय. ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस तो पहिल्यांदा पुण्यामध्ये आला होता आणि तो आजही माझ्या कंपनीमध्ये तो चांगल्या लेवलला काम करतो तो. आणि दुसरा म्हणजे आकिब सय्यद पण जॉब करून नंतर माझ्याकडे आला, तर तो सुद्धा आजपर्यंत माझ्यासोबत कंटिन्यू काम करतोय. अशा 2 लोकांची साथ म्हणजे 2 व्यक्तींची 2 मित्रांची साथ मला अजूनपर्यंत लागली चांगली. आता सर, सोलर सिस्टीम कोणालाही घरात बसवायची असेल तर बरेच त्यांच्याकडे ऑप्शन असतात, पण नेमकी सोलर सिस्टीम कोणती बसवायची आणि ती कशी? सोलर सिस्टीम ह्यामध्ये बरेच प्रोडक्ट आहेत. महत्त्वाचं म्हणजे सोलर ऑन ग्रीड सिस्टीम, सोलर ऑफ ग्रीड सिस्टीम आणि सोलर वॉटर पंपिंग सिस्टीम. ह्या 3 बेसिक सिस्टीम्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात जो मोठा जास्त चालणारा जो प्रोडक्ट आहे की ज्याला गव्हर्नमेंटनं खूप मोठी सबसिडी दिली आता,
तो आहे सोलर नेट मीटरिंग सिस्टीम. तर ही सिस्टीम काय आहे की आज प्रत्येक घरातला जो लाईट बिलाचा खर्च हा खूप मोठा वारंवार वारंवार वाढत चाललेला आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुमची इलेक्ट्रिसिटीचा रोज दिवसेंदिवस युनिट रेट पण वाढत आहेत. बरोबर आहे. त्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा खर्च हा खूप मोठा होतो लाईट बिलाचा. त्याच्यावरती सोलर नेट मीटरिंग सिस्टीम हा एक ऑप्शन आहे, चांगला बेस्ट सोल्युशन आहे आणि त्याला गव्हर्नमेंट सबसिडी सुद्धा देते. तर ही सिस्टीम कशी आहे तुला सांगतो मी की आपण जे एक्स्ट्रा आपलं जे समजा फॉर एक्झाम्पल एक 200 युनिट्स आपलं वापर होते, तर आपण 2 किलोवॅटची सिस्टीम जर आपल्या घरामध्ये बसवली तर महिन्याला आपल्याला 240 युनिटचं जनरेशन मिळतं. त्यातनं 200 युनिटचं आपण जर वापरले तर 200 युनिटचं 2000 रुपयाचं लाईट बिल आपलं झिरो झालं. राहिलेले 40 युनिट ते एक्सपोर्ट करतो आपण MSDCL ला. लक्षात घे, एक्सपोर्ट केले युनिट हे MSCB कडे शिल्लक राहतात. लक्षात घे. आणि ज्यावेळेस 365 दिवसापैकी 300 दिवस आपल्याकडे ऊन चांगलं आहे, बरोबर आहे, आणि आपल्याकडे पावसाळा पण चांगला आहे. तर जे एक्सपोर्ट केले युनिट आहेत ते पावसाळ्या दिवसामध्ये आपल्याला इम्पोर्ट होतात. म्हणजे इम्पोर्ट मायनस एक्सपोर्ट केलं, जेवढे आपल्याला लागत होते तेवढे घेतले, एक्स्ट्रा राहिले आपण MSCB ला पाठवले. ह्यातला जो डिफरन्स आहे ना ते आपलं लाईट बिल आहे आणि ते आपलं लाईट बिल हे झिरो राहतं. म्हणून आपल्याला 12 महिने लाईट बिल शून्य मिळतं. ओके. आता तुम्ही उत्तरामध्ये सबसिडी बद्दल बोलला, तर काय सबसिडी म्हणजे काय नक्की सांगतो. PM सूर्यघर अंतर्गत आज केंद्र सरकारची 78,000 रुपयांची सबसिडी या सिस्टीमला मिळते. म्हणजे प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून 15 दिवस ते महिनाभरात ती सबसिडी ग्राहकाच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होते. 78,000 रुपये हे खूप मोठं अनुदान आहे. आधी अनुदान नव्हतं, परंतु आता हे सोलर सिस्टीमचा अवेअरनेस बघता लोकांना गव्हर्नमेंट स्वतः प्रोत्साहित करते की तुम्ही सोलर सिस्टीम बसून घ्या, त्यासाठी आम्ही अनुदान देतोय. तर त्याला 78,000ची सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंट देतो. ओके. आता तुम्ही अजून एक असं बोलला की आपण वीज बिल विकतो, तर हा नक्की काय प्रकार आहे? मी बरेच जणांच्याकडून ऐकले की आपण वीज आपले सोलरची वीज जर जास्त निर्माण झाली तर आपण ती MSCB ला विकू शकतो. नाही, त्याचा शब्दशः अर्थ जर घेतला आपण घेऊ ना तर तसा नाही. विकतो हा होत नाही, ते एक्सपोर्ट करतो. बर. MSDCL त्याच्या कुठल्याही प्रकारचा त्याचे पैशाच्या स्वरूपात रिफंड करत नाही. तर आपले जे एक्सपोर्ट केलेली इलेक्ट्रिसिटी आहे, ते युनिट्स आहेत, ते MSDCLच्या बँक खात्यामध्ये तसे शिल्लक राहतात. ओके. आणि ज्यावेळेस ग्राहकाला ते परत युनिट्स घ्यायचे म्हणजे ज्यावेळेस त्याचा वापर आपला एक्स्ट्रा होतोय आणि जनरेशन कमी होते पावसाळ्या दिवसामध्ये, त्यावेळेस ती एक्स्ट्रा झालेली वीज आहे, एक्सपोर्ट केलेली वीज आहे, ती आपल्याला परत रिफंड होते मागं. ओके. हां, त्याच्यामध्ये कुठेही पैशाचा व्यवहार कुठं होतो. आता सर, मला जर माझ्या घरामध्ये सोलर सिस्टीम बसवायची तर त्याची प्रक्रिया कशी असते? बाबा किती किलोवॅट बसवलं पाहिजे, तिचा काय अभ्यास असतो नक्की? ओके. त्याच्यामध्ये पहिल्यांदा कसं होतं की आपल्याला महिन्याला सरासरी किती युनिट्स लागतात ते वर्षाचं कॅल्क्युलेशन काढलं जातं. की एक फॉर एक्झाम्पल बाबा तुमचं एक ॲव्हरेज युनिट 200 युनिटचं किंवा 300 युनिटचा तुमचा वापर आहे. तर 200 युनिट जर असेल तर आपण 2 किलोवॅटची सिस्टम सजेस्ट करतो. 300 ते 350 युनिटचा वापर असेल ग्राहकाचा तर त्याला आपण 3 किलोवॅटची सिस्टीम सजेस्ट करतो. तर सर, आता सोलर सिस्टीम तर मी माझ्या घरावर बसवली, तर त्याची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा आफ्टर सेल सर्व्हिस तुम्ही देता का, किंवा लोकांचे संभ्रम काय त्याच्याबद्दल? पहिली गोष्ट, ज्यावेळी आम्ही सोलर सिस्टीम ही विकतो, एखाद्या प्रोजेक्ट घरावरती आम्ही बसवतो, त्यावेळेस त्याला आम्ही 5 वर्षाची सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट देतो. आणि 5 वर्षांतर त्याला आपण म्हणजे 5 वर्षाची सेल आफ्टर सर्व्हिसच आहे, ती आम्ही सेल आफ्टर सर्व्हिस ही कंपल्सरी देतोच त्याला. आणि आमचा तो त्यातला पिंडच आहे सर्व्हिस देणं. म्हणजे का तर आम्ही टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे. आम्ही आउटसोर्स कुठलंच काम करत नाही, कुठली टीम माझी आउटसोर्स काम करत नाही. माझी जी टीम आहे ती स्वतः इनोस टीम आहे, सर्व्हिस टीम माझी स्वतःची आहे, टेक्निकल सगळा स्टाफ माझ्याकडे स्वतःचा आहे, आउटसोर्स कुठलं काम करत नाही. त्यामुळे सेल आफ्टर सर्व्हिस ही डेफिनेटली देतोच. दुसरी गोष्ट, घ्यायची काळजी. तर काळजी घ्यायचं मध्ये काय तर सोलर सिस्टीमला हे महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा हे पॅनल सगळे स्वच्छ करावे लागतात. स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला त्यातलं प्रॉपर इफिशियन्सीने ते पॅनल वर्क करत नाहीत. त्यामुळे आपलं जनरेशन आपलं जर ते पॅनल क्लीन नसतील तर जनरेशन व्हायला पाहिजे तेवढं जनरेशन आपल्या सिस्टीममधून मिळत नाही आणि ग्राहकाला परत त्याचं बिल येऊ शकतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची काळजी आहे की सिस्टीम इन्स्टॉल केल्यानंतर त्याला 15 दिवसाला तरी ॲटलिस्ट ते पॅनल सगळे स्वच्छ केले पाहिजेत. ओके. आणि तू म्हणतोय संभ्रम, तर लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की सिस्टीम बसवल्यानंतर क्लिनिंगच्या वेळेला शॉक लागतो का, किंवा ते लाईट बिल 100% झिरो कसं होतं, ते होतच नाही, गव्हर्नमेंटची सबसिडी मिळतच नाही, ह्या गोष्टींबद्दलचे संदर्भ आहेत, आपले संभ्रम आहेत. ह्या शंका कशा असतात की PM सूर्यघर अंतर्गत जे सबसिडी आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी ही लोकांना मिळतेच, ग्राहकाच्या खात्यामध्ये जमा होतेच. दुसरी गोष्ट अशी आहे की शॉक लागतो का, तर इन्स्टॉलेशन जर तुमचं प्रॉपर असेल, इन्स्टॉलेशन ज्या व्यक्ती कंपनीने केलं असेल ते जर सिस्टम जर प्रॉपर असेल तर कुठल्याही प्रकारचा ग्राहकाला शॉक लागत नाही, हा खूप चुकीचा समज आहे.
आणि ज्या सिस्टीम धुण्याचं किंवा सिस्टीम क्लिनिंग करण्याचं एक टायमिंग आहे. सकाळी तुम्ही 8च्या आधी म्हणजे ज्यावेळेस तुमचा सूर्य नुसता उजळलेला असतं त्यावेळेस तुम्ही पॅनल स्वच्छ करू शकता. अदरवाईज संध्याकाळी 5:30 ते 6 नंतर तुम्ही पॅनल सगळे स्वच्छ करू शकता. दिवसभरातल्या उन्हाच्या तडाख्यामध्ये पॅनल्स अजिबात स्वच्छ करायचे नाही. आता सोलर पावसाळ्यात किंवा ढगाळ वातावरणात काम करतं? हो नक्कीच. शेवटी ही सोलर सिस्टीम आहे. सोलर सिस्टीम म्हटलं की त्याला ऊन हे पाहिजेच, सनलाईट ही पाहिजेच. परंतु आता जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आलेली आहे म्हणजे बायफेशियल पॅनल, मोनो पॅनल्स, ह्याच्यामध्ये काय होते की तुमची ढगाळ वातावरण जरी असेल, तुमचं ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी तयार होते. पूर्ण पाऊस जरी असेल तरी त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते, परंतु त्याची इफिशियन्सी कमी राहते. म्हणजे तुम्हाला जेवढं आउटपुट पाहिजे तेवढं तुम्हाला ते मिळत नाही. म्हणजे 50 ते 60% तरी सोलर सिस्टीम ही पावसाळ्यात तयार होते. बरं, ओके. आता सर मी आत्तापर्यंत जास्तीत जास्त घरांवरती सोलर बघितलेत. हां, तर सर मी आत्तापर्यंत आहे ना घरांवरती सोलर सिस्टीम बघितली. तर शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो का शेतात बसवल्यानंतर? हो, 100%. आता काय झालेलं आहे माहिती आहे का, शेतकऱ्यांचा मेन प्रॉब्लेम असा झाला आहे की शेतकऱ्यांना नवीन मीटर्स मिळत नाही आहेत, इलेक्ट्रिसिटीचे मीटर्स मिळत नाही, किंवा रात्री किंवा दिवसा इलेक्ट्रिक पाणी पाहिजे असेल तर लोकांना पंप चालू करता येत नाही. तर त्यासाठी गव्हर्नमेंटनं सुद्धा कुसुम योजनेअंतर्गत सबसिडी पण दिलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप सुद्धा मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 100% सोलर सिस्टीमचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. बरं, आता सर मी गावात राहतो ना, तर गावात बरेच गैरसमज आहेत सोलरबद्दल. महाग आहे किंवा अनेक असे गैरसमज आहेत. तर ते गैरसमज दूर करण्यासाठी आपण काय सांगू शकतो त्यांना? नाही, पहिली गोष्ट गैरसमज आहेत. लोकांच्या मनामध्ये गैरसमज होतात ना, ह्या सोशल मीडियातून खूप होतात. सोशल मीडियावरती जे यूट्यूबला किंवा इन्स्टाला जे चुकीच्या ॲड्सला असतात किंवा जे व्हिडिओज बघतात लोक, त्याच्यावर लोक खूप विश्वास ठेवतात. सोलर सिस्टीम बसवताना किंवा सोलर सिस्टीमचं एखादं काम आपण द्यायचं आहे ते अशा व्यक्तीला दिलं पाहिजे की ज्याला त्यातलं प्रॉपर नॉलेज आहे. ज्याला त्यातलं प्रॉपर नॉलेज आहे, त्यांनी कुठंतरी काम चांगल्या ठिकाणी केलेले आहेत, तो लोकांनी अशा व्यक्तीलाच ते काम दिलं पाहिजे. आणि तर लोकांना चांगली सर्व्हिस मिळणार आहे. त्यातनं लोकांच्या ज्या अडचणी शंका आहेत त्यातनं त्या दूर होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल काय असतो, सिस्टीम बसवली म्हणजे झालं नाही, सिस्टीम नंतर येणाऱ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन काय आहे ते पूर्ण एक्सप्लेन करून त्या ग्राहकाला सांगणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. बरं, आता सर मी किलोवॅट हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला आहे. तर ते ठरवायचं कसं आपण किती किलोवॅटची आपण सोलर सिस्टीम बसवू शकतो? किलोवॅट म्हणजे किती किलोवॅटची सिस्टीम आपण बसवू शकतो हे आपलं ठरतं आपल्या रेग्युलरच्या वापरावरती. म्हणजे आपल्याला महिन्याला सरासरी किती युनिट्स लागतात किंवा वर्षाला आपल्याला सरासरी किती युनिट्स लागतात ह्याच्यावरती ठरतं की सिस्टीम किती किलोवॅटची बसवायची. म्हणजे असं बोलून चालत नाही की बाबा मी 5 किलोवॅट बसवली, मी 10 किलोवॅट बसवली, असं नाही चालत. त्याच्यामध्ये तुमचा खरोखर तुमचा तेवढा वापर होतोय का, तुम्हाला महिन्याला तेवढे युनिट्स लागत आहेत का, ह्याचं एक कॅल्क्युलेशन केलं जातं. तुमच्या लाईट बिल बघून, इलेक्ट्रिसिटी बिल बघून एक कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्याच्यावरती ठरतं की सिस्टीम किती किलोवॅट बसवायची. आता मग सर सबसिडीबद्दल आपण बोललो, पण मला सबसिडी आणि लोन ह्याबद्दल अजून थोडी माहिती पाहिजे. हां, PM सूर्यघर अंतर योजनेअंतर्गत सबसिडी म्हणजे अनुदान हे लोकांना मिळतेच. 2 किलोवॅटला ज्यांच्याकडे आपण 2 किलोवॅट सिस्टीम बसवतोय त्यांना 60,000 रुपये आहे. ज्यांच्याकडे आपण 3 किलोवॅटच्या पुढं 3 किलोवॅट, 4 किलोवॅट, 5 किलोवॅटपर्यंत बसवली त्यांना 78,000 रुपयांची सबसिडी ग्राहकाच्या खात्यात त्यांना मिळून जाते. ओके. आणि शिवाय अजूनही लोकांकडे बाबा समजा माझी बसवायची इच्छा आहे परंतु मी पैशा अभावी मी सिस्टीम बसवू शकत नाही, तर ह्यासाठी सुद्धा शासनानं काय केलेलं आहे की नॅशनलाइज ज्या बँका आहेत म्हणजे नॅशनलाइज बँकांच्या मार्फत ग्राहकांना लोन सुविधा पण उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा व्याजदर पण खूप कमी आहे. म्हणजे 5.75% 6% व्याजदरानं SBI मधून 2 लाखापर्यंत बिनव्याजी कुठलेही तारण न ठेवता तुम्हाला लोन मिळते 2 लाखापर्यंत. म्हणजे जवळपास 90% लोन हे बँक करते आणि तुम्हाला जो EMI भरायचा आहे तो तुम्हाला जेवढं लाईट बिल येते, तुमचा जो महिन्याचा लाईट बिलाचा खर्च आहे तेवढाच EMI तुम्ही बँकेला पे करा. म्हणजे तुमचं लाईट बिल पण 0 होऊन जाईल. इकडे EMI केल्यानंतर तुमचा सबसिडी मिळाल्यानंतर पेबॅक पिरियड तुमचा 3 वर्षाचा राहतो. 3 वर्षानंतर तुमचं लाईट बिल तुमचं पूर्ण सिस्टीम बिल होऊन जाते. त्याच्यानंतर तुमच्या सिस्टीमला 30 वर्ष वॉरंटीच आहे. 30 वर्षापर्यंत तुमचं लाईट बिल हे 0 होऊन जाणार आहे. बरं, तर सर एखाद्याला सोलर सिस्टीम जर बसवायची असेल तर आपली टेक्नो स्काय सोलर सिस्टीम काय मदत करते? पहिली गोष्ट, ज्यावेळेस एखादा ग्राहक आमच्याकडे अप्रोच होतो किंवा त्याला सोलर सिस्टीम बसवायची आहे त्यावेळेस आम्ही त्याच्या साईडवरती जातो. त्या घरी जाऊन त्याचा पूर्ण साईड सर्वे केला जातो
की कुठं सोलर सिस्टीमचे पॅनल्स बसवायचे आहेत, सिस्टीम किती किलोची बसवायची आहे, ती जी जागा जिथं बसवणार ती जागा फिजिबल आहे का, त्यांचं लाईट बिल कुठल्या कुणाच्या नावावरती आहे, ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही पूर्ण एकदा सर्वे करून घेतो. त्याच्यानंतरनं तो सर्वे पूर्ण केल्यानंतर आमच्या ऑफिसमधून सोलरसाठी ॲप्लिकेशन ग्राहकाचं केलं जातं सोलर MECBला, की सोलर सिस्टीमसाठी सँक्शन मिळवण्यासाठी. एकदा ते सँक्शन मिळालं की तिथून पुढे सबसिडीची प्रोसेस, त्याच्यानंतर सबसिडी डिस्बर्समेंटची प्रोसेस, त्याच्यानंतर सोलर इन्स्टॉलेशनची प्रोसेस ही टोटली आमची टीम करते, टेक्नोस्कायची टीम करते पूर्ण. आणि ह्या अनुदान मिळवण्यासाठी जी प्रोसेस आहे किंवा जी सर्व्हिससाठी प्रोसेस जी इन्स्टॉलेशन ही आपली स्वतःची टीम करते. बरं, आता येत्या भविष्य काळात सोलरचं महत्त्व काय राहील? भविष्य काळामध्ये आता हे बघा, आता युद्ध चालू आहेत, युद्धाचे परिणाम आपल्याला दिसायला लागलेलेच आहेत की आज दिवसेंदिवस पेट्रोल वाढते, डिझेल वाढते, गॅसचा तुटवडा निर्माण व्हायला लागलेला आहे. तर भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला जे नैसर्गिक एनर्जी होती म्हणजे नॅचरल एनर्जी सोलर सिस्टीमवरतीच डिपेंड राहावं लागणार आहे. म्हणजे आज आपण विचार केला की गॅसच्या ऐवजी इंडक्शन वापरावं लागणार आहे, इलेक्ट्रिक टू व्हीलरऐवजी किंवा डिझेलच्या गाड्याऐवजी आपल्याला इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिकल व्हेकल घ्यावी लागणार आहे. म्हणजे आपण स्विच व्हावं लागणार आहे आपल्याला इलेक्ट्रिसिटीवरतीच, बरोबर आहे. तर ही इलेक्ट्रिसिटी जी आहे ही स्वतः जर आपण निर्माण केली म्हणजे सोलर सिस्टीमच्या माध्यमातून जर स्वतः निर्माण केली तर आपण पूर्ण इंडिपेंडेंट होऊ, आपल्या कुणा अवलंबून राहायची गरज पडणार नाहीये. किंवा आज जरी ह्या युद्धामुळे डिझेलचे रेट वाढले, पेट्रोलचे रेट वाढले, गॅस मिळत नसल्या, पण आपण जर सोलर सिस्टीम जर बसवलेली असेल तर आपल्याला इलेक्ट्रिक गाडी असेल तर आपला प्रवास फ्री होणार आहे. इलेक्ट्रिक सोलर बसवले असेल तर आपल्या घरचं लाईट बिल 0 होणार आहे. जर सोलर बसवला असेल तर घरात जो स्वयंपाक होतो तो सुद्धा इंडक्शन इलेक्ट्रिसिटीवरतीच होणार आहे. म्हणजे जेणेकरून आपण कोणावर डिपेंड राहणार नाही. बरोबर. तर प्रेम, तुला अजून एक मला अशी गोष्ट सांगायची आहे की सोलर सिस्टीम बसवताना लोकांच्या बऱ्याच शंका असतात किंवा लोकांना बरंच असं मिसगाईड केलं जातं किंवा लोकांचे जे प्रोडक्ट इन्स्टॉल केले जातात ना ते प्रॉपर पद्धतीने इन्स्टॉल होत नाहीत. मग ह्याच्यानंतर भविष्यामध्ये ग्राहकाला खूप अडचणी येतात. तर अडचणी कशा असतात की प्रोडक्ट इन्स्टॉल केला नाही, बरोबर. आता ही सोलर सिस्टीम आहे ना ही पत्रा बसवल्यागत आपल्याला म्हणजे टीनशीट जसं आपण मारतो तशी बसवलं कधीच बसवायची नसते. हिथं काय होतं माहिती आहे का, प्रत्येक पॅनलपर्यंत त्याही सर्व्हिस जो माणूस करणार आहे त्याला तिथं जावं लागतं. तर त्यासाठी प्रॉपर वॉकवे पाहिजे. ग्राहकाला सोलर पॅनल क्लीन करण्यासाठी तिथं प्रॉपर जाता आलं पाहिजे. तिथं वर जाण्याचा ॲक्सेस हा ग्राहकाला करून देणं खूप महत्त्वाचं असतं. त्याविषयी ते पॅनल क्लीन होत नाहीत. बरेचसे लोकांचे प्रोडक्ट्स मी आता बघतो, तूही बघितले असेल की पूर्ण असं एक रूफ बनवलं जातं सोलरचं, परंतु तिथं त्या सोलरच्या पॅनल्सवरती जी पक्ष्यांची घाण आहे, पक्ष्यांची विष्ट आहे, ते बर्ड ड्रॉप्स पडले जातात, धूळ असते, केमिकल ज्या हवेमधले गोष्टी हवेतनं ज्या लेअर साठतो आपल्या तरंग साठतो आपल्या पॅनल्सवरती तो लगेच निघत नाही. आणि तो पावसाच्या पाण्याने किंवा आपण नुसतं पाणी मारलं की तो निघून जात नाही. त्याला हे घासावं लागतं, त्याला मॉपिंग करावं लागतं. घासण्यापेक्षा त्याला मॉपिंग करावं लागतं. मॉपिंग म्हणजे आपला जो ब्रश असतो फरशी पुसायचा किंवा हे करण्याचा, त्याने ते पॅनल सगळे स्वच्छ करावे लागतात. त्याच्यातनं होतं काय, ते पॅनलच्या वरची सगळी जी लेअर आहे घाण साठलेली ती निघून जाते आणि त्याच्यामुळे त्या पॅनलची लाईफ सुद्धा वाढते आणि जनरेशनचं पण चांगलं होतं. हे प्रोजेक्ट सिलेक्शन करताना खूप महत्त्वाचं असतं. लोक काय करतात, कॉस्ट कटिंगच्या नादात ह्या गोष्टी विसरतात. म्हणजे त्याला प्रॉपर वॉकवे देणं असेल, त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते चांगल्या पद्धतीने बसवणं असेल. आता वाऱ्यामध्ये ते स्ट्रक्चरची स्ट्रेंथ चांगली टिकली पाहिजे, वादळ आलं तर ते स्ट्रक्चर उडून नाही गेलं पाहिजे. ह्या गोष्टींचा एक प्रॉपर इंजिनिअरिंगचा सर्वे केला पाहिजे, तर ती सिस्टीम बसवणं योग्य राहतं. आणि ग्राहकांना माझी एक सूचना कायम राहते की ज्यावेळेस कधी मी ग्राहकांना सोलर सिस्टीमची माहिती देत असतो ना त्या पूर्ण गोष्टी आम्ही ग्राहकांना एक्सप्लेन करतो की अगदी सबसिडी कशी होणार आहे, मिळणार आहे, सबसिडी प्रोसेस कोण करणार आहे. जर तुमच्याकडे फंडिंग अवेलेबल नसेल तर फंडिंग आपण बँकेकडून आपण ते फंडिंग कसं अवेलेबल करून घेऊ, त्यासाठी लागणारी डॉक्युमेंटरी प्रोसेस, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राहकाला बँकेत किती वेळा जावं लागणार आहे किंवा काय नाही जाणार, ग्राहकाला जायची गरज आहे का नाही घ्यायची गरज, किंवा सोलरचा MSDBचा सर्वे असतो तो कुणी करायचा, त्यासाठी MSDBच्या लोकांना घेऊन कुणी यायचं विजिटसाठी. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आम्ही स्वतः इन हाऊस करतो पूर्ण. आम्ही ग्राहकाला कुठल्या प्रकारचे टेन्शन देतच नाही. तुम्ही एकदा सिस्टीम आम्ही फायनल केली की ती सिस्टीम पूर्ण चालू होईपर्यंत आणि तिथून पुढे 5 वर्ष आम्ही म्हणजे 5 वर्ष वॉरंटी पिरियडमध्ये आमच्या सर्व्हिस पिरियडमध्ये ही पूर्ण जबाबदारी सिस्टीमची आमची असते. बरं. आणि ही आमची टीम स्वतः करते. ओके, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की टेक्नोस्काय सोलर सिस्टीमकडे जर काम दिलं तर तुम्ही त्याच्याकडे काहीच बघायचं नाही, पूर्णपणे जे बघणार ते आम्हीच बघणार. येस, बरोबर. ओके, आता आपण गप्पांच्या शेवटच्या टप्प्यात जातोय. तर मला तुम्हाला एक असं विचारायचं आहे की आज तुम्ही तुमच्या जीवनात किंवा तुमच्या क्षेत्रात सक्सेसफुल आहात,
मागं वळून बघायचं झालं तर सॉरी किंवा थँक्यू कोणाला बोलाल? आता कसं आहे, सॉरी म्हणण्यासारखं तर कोणच नाहीये मला असं वाटतंय, का की मला तर वाटत नाही की माझ्या प्रवासामध्ये मी सॉरी कोणाला म्हणावं. म्हणजे अजूनपर्यंत जी लोक मी जोडली तीच शेवटपर्यंत माझ्यासोबत आहेत, सॉरी म्हणण्याचा काही प्रश्न येत नाही. थँक्यू मात्र मी नक्कीच म्हणेन की ह्या व्यवसायामध्ये मी जोडलेली नाती किंवा मी जोडलेले माझे संबंध असतील, जे मित्र असतील, ज्या लोकांमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा मी जोडलेल्या लोकांचा आहे. म्हणजे माझे जे वज्रमुठे त्याला म्हणतो आपण, म्हणजे माझी टीम किंवा मला ज्या ह्या व्यवसायामध्ये ज्यांनी मला असं उचलून धरलं, असे म्हणजे हे माझे काही अधिकारी वर्ग असतील किंवा काही माझे चांगले लेवलचे म्हणजे मोठ्या लेवलचे व्यक्ती असतील, म्हणजे सॉरी त्याला मी हितचिंतक म्हणतो मी, ज्यांना वाटतं की विशाल मानेने जे सुरुवात केली ही खूप मोठी सुरुवात, म्हणजे छोटी सुरुवात होती पण ती आज मोठी झाली ह्या लोकांमुळे झाली. त्या लोकांना मी खरंच थँक्यू म्हणेन की आज त्या लोकांमुळे मी इथं आहे. तुला अजून एक मला गोष्ट सांगायची आहे की ढाणे सर म्हणजे आम्ही त्याला मास्तर म्हणतो, साहेब सरांना मास्तर म्हणतो, ढाणे मास्तर. तर त्यांची गोष्ट तुला अजून एक सांगायची आहे की ज्यावेळी ह्याचं बीज हे त्यावेळीपासून पेरलं गेलेलं आहे, ह्या व्यवसायाचं बीज. म्हणजे त्यांनी मला ज्या इंजिनिअरिंगला मी ज्यावेळेस वायडी झालो, वायडी होऊन मी त्यांच्याकडे जेव्हा क्लासला गेल्यानंतरनं त्यांनी मला जी शिकवण दिली, म्हणजे मी वायडी गेल्यानंतरनं त्यांनी मला जी शिकवण दिली होती की एक गोष्ट तुम्हाला किस्सा सांगतो मी, की मी क्लासला लेट आल्यानंतर एक सरांची एक पद्धत आहे की जो कोण काही चूक करेल त्याला सर काही ना काहीतरी पनिशमेंट देतात. तशी मी लेट आल्यामुळे मला एक पनिशमेंट दिली की जा तू आणि खालनं एक कॅडबरी घेऊन येऊन मला द्यायची. सरांनी डायरेक्ट कॅडबरी खूप आवडते, त्यामुळे तिने म्हणले जा तू कॅडबरी घेऊन मला येऊन द्यायची. मी खाली श्रीकृष्ण बेक्समध्ये गेलो आणि तिथं काही कॅडबरी मला मिळाली नाही. मी सर परत झालं, सर कॅडबरी नाही, सर दुकान ते श्रीकृष्ण बंद होतं, मला वाटतं ते बंद होतं, सर दुकान बंद आहे म्हटलं. त्यामुळे मी वरतून जाणार, सर दुकान बंद आहे, आय वॉन्ट बी रिझल्ट नॉट रिझन, मला तू कारण सांगू नकोस. झेडपी चौकापासून बॉम्बे रेस्टॉरंटपर्यंत हजारो दुकान आहेत म्हणले, कुठं तर तुला कॅडबरी मिळेल, घेणं परत मला रिझल्ट दे, तुझी कारणं सांगू नकोस हे बंद आहे ते मध्ये. मग ती गोष्ट माझ्या मनामध्ये कुठेतरी थिंकिंग पडली की आय वॉन्ट बी रिझल्ट नॉट ए रिझन. म्हणजे आयुष्यात कधी कारणं सांगायची नाहीत, रिझल्ट द्यायचा. आणि मला ती नेहमी ती गोष्ट माझ्या मनावर कोरली गेली. तो केसा सरांचा जो म्हणजे म्हणतात ना की 30 सरांनी शब्द डावलला होता ते इथं लागला. आणि अजूनपर्यंत मी कधी कारणं सांगितलं नाही. माझ्या या यशामध्ये अपयश आले असतील, काही संकट आले असतात, प्रॉब्लेम्स आले असतात, हे कधीच मी कोणाला शेअर केलं म्हणजे असं हे केलं नाही. म्हणजे ते नाहीये हे नाहीये म्हणून मी ते करू शकत नाही असं नाही. मी त्यातनं प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन काढण्याचं दानपासून मला चांगलं शिकवलं. नाही, हा मला मुद्दा खूप भारी वाटला की कधीच कोणत्या कामासाठी कारण नाही द्यायचं. नाही. तर सर आजच्या गप्पातून मला खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू. तर मित्रांनो, सरांचा जीवन प्रवास हा निश्चितच तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल असा आहे. आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया प्रेम डायरीमधील नवीन पानावरती. तोपर्यंत स्वप्न पहा, जिद्द बाळगा आणि आपापल्या क्षेत्रात यशस्वी व्हा. धन्यवाद.